सर्व राष्ट्रांना शिष्य करा. येशूचा महान आदेश आणि शाश्वत साथ. आजचे पवित्र शुभवर्तमान. परंतु 11 शिष्य गालिलात, ज्या डोंगरावर येशूने त्यांना जाण्यास सांगितले होते, तेथे गेले. त्यांनी त्याला पाहिल्यावर त्याला नमन केले, परंतु काहींना संशय आला. येशू त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांत त्यांना माझे शिष्य करा. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. आणि मी तुम्हाला आज्ञा पिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यास त्यांना शिकवा. पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव तुमच्याबरोबर आहे. आमेन. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू शिष्यांना महान आज्ञा देतो. सर्व राष्ट्रांत त्यांना माझे शिष्य करा. या आज्ञेत येशूने स्वतःला दिलेले स्वर्गात व पृथ्वीवर मला सर्व अधिकार हे वचन सामर्थ्य देते. शिष्यांमध्ये संशय होता, तरी येशूने त्यांना ही जबाबदारी दिली, कारण त्याला आपल्या मर्यादांची जाणीव आहे. महत्त्वाचं म्हणजे येशू आपल्याला एकटे सोडत नाही. तो म्हणतो, पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव तुमच्याबरोबर आहे. हा विश्वासच आपल्या मिशनची ताकद आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येशूच्या या वचनावर विश्वास ठेवून आपण आपल्या कृतीतून इतरांना त्याचे शिष्य बनवण्यासाठी कसे प्रेरित करू शकू? प्रार्थना करूया. प्रिय येशू, आजच्या शुभवर्तमानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सर्व राष्ट्रांता शिष्य करा ही तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी आम्हाला धैर्य, ज्ञान आणि तुझी निरंतर साथ दे. आम्ही तुझ्या अधिकारावर विश्वास ठेवतो आणि तुझ्या उपस्थितीत इतरांना तुझ्याकडे आणण्यास मदत करू इच्छितो. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज आपण मत्तई 28:16-20 या शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.